नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 21 आणि या अध्यायामध्ये स्वयंवरात यंत्रभेद करण्यासाठी राजांचे विफल प्रयत्न म्हणजे अनेक राजांनी प्रयत्न केले पण विफल झाले. धूम्रवर्णाचे उड्डाण आणि शूलाग्रावरच अडकून राहणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. जय जयाजी श्री विनायका अलक्ष लक्षा विश्वपालका विद्यासागरा भक्तरक्षका परमात्मिया हे रंभा. इच्छा असे तव महामाया रजसत्व तमासी निर्मोनिया त्रयस्वरूपे धरोनिया केला खेळत्वा विचित्र. त्रयात राहुनी साक्षीभूत अनंत ब्रह्मांडे निर्मिली समस्त. पर तुझ्या स्वरूपाचा न लगे अंत माया निर्माण करिता विश्वाते. ऐसा मायातीत तू गुणातीत चैतन्य रूपी एकदंत. अलिप्त राहुनी खेळ अद्भुत केलासी सर्वस्व लीलया. ऐसा परब्रह्म तू चिंतामणी सुमदासूत मोक्षदानी. अद्भुत लीला करोनी भक्ता लागी दाविली. धुंडीदासे चिंतोनी चिंतामणीसी प्रेमे विनवी श्रोतयासी. मागील अध्यायी शूरसेनासी असुरे यंत्ररचना कथिलीसे. धूम्रवर्णाचे ऐकता वचन दीनवदने वदे शूरसेन. ही यंत्ररचना ऐकून मन माझे भ्रमलेसे. ऐशा लोहशूळासी निर्मोनी याते उभा करावा कोणी. हे अद्भुत कर्म मानवा हातोनी न घडेची सर्वदा. अघटित असे हा पण यती उभविता तरी असे कवण. त्यातून यंत्रभेद करून कोण सिद्धीस नेईल. त्यातून ऐसा पण हा आजवरी कोणी न केला या भूवरी. तरी माझी या हस्ते यंत्र निर्धारी केवी उभवता येईल. याचा विचार करता चित्ती भ्रमित झाली से माझी मती. संकट कोसळले हे मजवरती याचा विचार तूच करी. गजानन माया अद्भुत घन हे केले तियेने विघ्न उत्पन्न. हा कर्मभोग उदेला पूर्ण आगम्य कळात येची. तरी मज नसुचे काही विचार भ्रमित झाले सर्व शरीर. तरी उपाय हा निर्धार तूची करी यावरी. शूरसेनाचे जाणोनी अंतर धूम्रवर्ण वदे प्रेम उत्तर. राया तू चिंता न करी दूर सर्व सिद्ध मी करतो. यंत्र हे उभवण्याची सर्व सिद्धता मी करतो. यंत्र हे उभवण्यासी शक्ती नसे मानवासी. त्यातून यंत्र हे भेदण्यासी शक्य न होय हरिहरासी. ऐसे स्वमुखे निज पुरुषार्थ ऐसे गरजोनी या सभेत. तेव्हा विश्वकर्मा पाचारून त्वरित आज्ञापित से तयासी. लोहयंत्र उभवी हे अत्यद्भुत. शिबिरे निर्मोणी अपरिमित. धनधान्यादी भरून त्यात सिद्धता करी समयी. सहस्त्रपुर्यापासून दशयोजन पश्चिमेसी जे सुरम्य वन. तया ठाई यंत्र उभवून शिबिरे निर्मी हारोहारी. धूम्रवर्णाचे ऐकता वचन यंत्र उभविले न लागता क्षण. शिबिरे तत्काळ निर्मून धनधान्य भरले तया माझी. लोहशूळ निर्मिला अतिनिगुती शतशूळ रोविले तया भोवती. गोलाकार तेव्हा सर्व दिसती यंत्राभोवती ते काळी. लोहशूळाच्या आग्रावरी दशयोजने महाल करी. तो भोवे चक्रापरी लक्षिता नये कवनासी. यंत्रासह शिबिरे निर्मोनी विश्वकर्मा गेला आपल्या स्थानी. दशसहस्रासुरत क्षणी महाली रक्षणा ठेविले. रावण रक्षक तयावरी सर्वासी रक्षक लंबिकासुरी. लोह अर्गळा घेऊन करी रक्षण करी सर्वासी. उभवणी ऐशा यंत्रासी धूम्रवर्ण वदे शूरसेनासी. आता लिखिते धाडून सर्वासी स्वयंवरासी पाचारी.
मदही पाठवी त्यात लिखित, समयास मी येईन येत. वाट न पाहे माझे निश्चित, येईन सर्वा मागोनी. धूम्रवर्णायसे वधोनी, मायापुरी गेला आनंदोनी. तेव्हा शूरसेन तया क्षणी, लिहिता झाला लिखितासी. पत्रिका सर्वासी लिहोनी लिखित, दूत पाठविले असंख्यात. स्वयंवरासी या व्यतिरित, यंत्रभेद करावया. त्यात एक लिखित माधवासी, लिहिता दुःख वाटे मानसी. महापापी निश्चयसी, वचनासी व्यत्यय आणला. क्षत्रिय कुळी मी उपजोनी, काळीमा लावला निजवदनी. संकट पडलेचे एक क्षणी, हे बोलतान ये मज लागी. लग्न निश्चय झाल्यावरी, धूम्रवर्ण आला सहस्त्रपुरी. वदला जे माते वैखरी, ती ऐकता भ्रम पावलो. तयानेच हे स्वयंवर निर्मोनी, काळीमा लावला माझ्या वदनी. बोलताने मज लागोनी, महान बलाढ्य म्हणोनी. यंत्र तयाने जे निर्मिले, लक्षिता भय मानसी उद्भवले. मागे कधीही न जाहले, पुढेही न होय सर्वथा. लोहशूळ गगनचुंबित, तयावरी महाल अद्भुत. समसारखा तो फिरत, दशयोजने प्रमाण. तो महाल फिरे चक्रावरी, दशसहस्र असुर तया भीतरी. सर्वाचे रक्षण रावण करी, तया महाली बैसोनी. लंबिका नामे असुर युवती, त्रिजगी जिची अद्भुत कीर्ती. विधिहारा आणि उमापती, भय मानती सर्वदा. यंत्रासती सर्वासी, करी स्वशक्तीने रक्षणासी. धरोनी लोह अर्गळा हस्तासी, रक्षण करी निजबळे. जो वीर असेल ख्यातिवंत, तयाने उड्डाण साधोनी गगनात. असुराचा करोनी अंत, पराभव आवे रावणासी. लंबिकेचे करुणे हनन, महाल स्वहस्ते करावा पूर्ण चूर्ण. तेव्हा शूळाग्रासी धरून, समूळ तयासी उपटावा. शूळाची शतखंडे स्पर्शावी, ही मेदिनी. दो यंत्रभेद ऐसा करेल कोणी, तयासी शारदावरील. ऐसा दुर्धरपण करोनी, संकटी घातले मज लागोनी. कामना माझी गेली भंगोनी, वचनबद्ध झालो. कार्यभंगले हे समस्त, जरी झाला असता देहपात. व्यर्थ वाचलो प्रेतवत, डाग लाविला स्वकुळासी. ऐसे लिहून या लिखित, दूताकरवी पाठवित. तेव्हा अंतपुरी वृत्तांत समस्त, शारदेशी समजला. विपरीत गोष्ट पडता कानी, शारदा स्तब्ध झाली मनी. गोड न लागे अन्न पाणी, दुःखाश्रू नैनी लोटले. तेव्हा देह तप्त झाला फार, थरथरा कापू लागले शरीर. मूर्छा येऊनी सत्वर, धरणीवर पडलीसे. शारदेची अवस्था पाहोनी, सख्या धावल्यात एक क्षणी. उदक नयनी लावणी, सावध करती ते समयी. तेव्हा शारदा नेत्री पाहता विलोकुनी, यंत्र रक्षिले झरोक्यातुनी. पुन्हा गिरिरी येऊनी, मूर्छा दाटली ते दवा. सख्या घाबरोनी मानसी, सावरोनी बैसविती शारदेसी. तेव्हा ती पणी ताडित शिरासी, दुःखे विवळ झाली. म्हणे मी कैसी दैवहीन, मनोगत गेला सर्व भंगोन. संकट ओढवले हे दारुण, उपाय नसे आता यासी. धूम्रवर्णे हा करोनी पण, वरू इच्छित मज लागून. तरी मी देहत्याग करीन, हेतू माझा न पुरता. पूर्व सुकृत नव्हते म्हणून, यास्तव झाले मी कर्महीन. अंतरला गजानन, न धरवे धीर मज आता. पण थोर हा अति अद्भुत, सुकुमार असे सुमदासूत. असुरासी जिंकोली समरात, केवी मातेवरील. असुरे जिंकिले हे त्रिभुवन, बालक असे गजानन. धूम्रवर्ण योद्धा दारुण, समरीना आटोपे कवणासी. पण हा जिंकिला ऐसा कोणी, नसे वीर या त्रयभुवनी. असुरे हे जाणून मनी, यंत्र उभविलेसे दुर्धर. तरी आता न मज धरवे धीर, देह त्यागीन हा निर्धार. ऐसे वदोनी सत्वर, ताडी मस्तक धरली ते. रायासी सांगुनी जाऊनी सांगती हेर, मंदिरी पातला अतिसत्वर. शारदेचे ऐकता शब्द उत्तर, गैवर चित्ती दाटला. पिता सन्मुख लक्षोनी नैनी, ओरडे तेव्हा आक्रंदोनी. गळा मिठी घालोनी, करी शोक ते समयी. तेव्हा राव झाला चिंतातूर, नैनी लोटला अश्रुपूर. तर कीर प्रगटोनी वधे प्रेमोत्तर, आश्वासून रायासी. चिंता न मरी करी राया, संकट हे वारोनिया. वरी गजानन तव तनया, सत्य सत्य त्रिवाचा. पण हा दिसे तुझा घटित,
परी यंत्र भंगील हे सुमदासुत, असुरा करोनी अंत, शारदेसी वरील सत्य हे. अनंत ब्रह्मांडे जयाच्या उदरी, तया ते बालक सबस्ती नित्यांतरी. त्याने असुराची करावया भोवरी, पण हा निर्माण केलासे. चिंतेचाच हा तव महामणी, दैवे लादला जो तुझ लागुनी. नाम तयाचे चिंतामणी, कासया चिंता करतोसी. सत्य मानीन मम वचनासी, खंतन करी निज मानसी. ऐकोनी आयशा शुकवचनासी, शारदा मणी आनंदली. इकडे स्थावर क्षेत्री येऊन दूत, माधवा जेव्हा देती लिखित. जाणून तयातील भावार्थ, खिन्न झाला असे मानसी. सुमदेने पाहता लिखित, झाली बहु चिंताक्रांत. म्हणे दैवयोग हा विपरीत, तो न कळे कवनासी. दुर्धरपण हा जाणून मनी, उभयतात चकले अंतःकरणी. मुखश्री गेली उतरोनी, अश्रू लोटले नयनी. कापू लागले सर्व शरीर, काही न सुचे मनी विचार. हे जाणून योगेश्वर सन्मुख उभा ठाकला. दृष्टी लक्षिता कौडिन्यासी, माधव हर्षला निज मानसी. नमोनी आनंदे चरणासी, दिनवदने बोलत. कथिता लिखिताचा भावार्थ, मुनी झाला हर्षभरित. उभयतासी तेव्हा वदत, चिंता चित्ती न करावी. पूर्ण ब्रह्म असे हा विघ्नारी, अनंत ब्रह्मांडे जयाच्या उदरी. तयासी काय यापणाची थोरी, हे काय मनी न जाणसी. तयानेचा हा निर्मोनीपण, अघटित केले विंदान. असुरांचे करावया हनन, अपूर्व केले ते काळी. पणात असुराचा करोनी अंत, शारदेस वरील हे निश्चित. नृपसुरादी करोनी मुक्त, सुखी करील सखळासी. मुनी वदता अभयवाणी, तो तेथे पातला चिंतामणी. मुनीस वडला ते नमोनी, सुवास्य वदने बोलत. कोणते दुःख अजी झाले मनी, हे मज सांगा नमी तो चरणी. तेव्हा माधवे लिखित घेऊनी, करी दिदले तयाच्या. जाणोनी मनी लिखितार्थ, झाला चित्ती हर्ष भरित. अति आवेशे तेव्हा वदत, नमोनिया वडला ते. यंत्रभेद करोनी क्षत्रियानी, समरी जिंका वया नृपश्रेणी. याने धन्यता होय जनी, क्षत्रिय धर्म उचितहा. पृष्ठीन द्यावी समरासी, रणी रक्षावे शरणांगतासी. पुत्रवत पाळावे प्रजेसी, गौब्राह्मणासी रक्षावे. स्वयंवरी जिंकीन मी पणासी, निश्चय वदीन धूम्रवर्णासी. चिंता न करावी मानसी, शारदेस वरील निश्चय. कोणी स्वयंवरी भेदता पण, करेन तयाचे तेथे हानन. साह्यासी येता त्रय भुवन, जिंकीन समरी सर्वासी. वदता ऐसे एकदंत, माधव झाला हर्षभरित. सुमदा आनंदे दृष्ट काढत, अंकावरी घेऊनी. आता मागच्या अध्यायात आपण पाहिलं आहे की अचानक तो धूम्रवर्ण शूरसेनाच्या दरबारात येतो आणि त्याला म्हणतो की शारदेसारखं रत्न असं पण न करता कसा काय देशील, तू पण लाव. मग तो यंत्राचा पण लाव. मग ते यंत्र कसं निर्माण करायचं ते पण त्याला तो सांगतो. मग त्यावरती तो शूरसेन काय म्हणतो, मला तर बाबा काही सुचत नाही, मी तर भ्रमित झालो आहे, मला काही समजत नाही. आता हे असलं यंत्र कोणी कधी केलं नाही, कोणी ऐकलं नाही, कोणी बघितलं नाही, तर असलं यंत्र मी तरी कसं काय करणार, मला काही यातलं माहीत नाही. तूच काय तो विचार कर आणि तूच काय ते करून घे. आता गजाननाची माया अशी अद्भुत आहे की त्यानं ते विघ्न उत्पन्न केलं आणि त्यानं त्या राक्षसाला पण मोहवलं आहे. मग आता शूरसेनाचा अंतर जाणून धूम्रवधाने काय केलं तर विश्वकर्म्याला बोलावलं. हा विश्वकर्मा मोठा इंजिनियर आहे. सगळ्या बघा पांडव सभेपासून पुराणात सगळीकडे जी काय घरं बांधतो तो विश्वकर्मा बांधतो. मग त्याला सांगितलं असा असा मोठा खांब पाहिजे, त्याचा गोल आकार पाहिजे, तो 10 योजने खाली पाहिजे, 100 योजने वरती पाहिजे, त्याच्या कडेने अजून 100 खांब पाहिजेत. मग त्या खांबावरती एक महाल बांधायचा. तो महाल असा फिरता राहायला पाहिजे. आणखीन त्या महालाच्या रक्षणाला रावण त्याचा नायक लढणारा सेनापती आणि 10,000 राक्षस सोबत ठेवायचे. बरं एवढ्यावर भागत नाही तर लंबिका नावाची एक, तो मागच्या अध्यायात त्याची बायकोच आहे, ती मजस्त्री सांगितले. तर ती लंबिका तिथं आतमध्ये बसेल, जिला देवदेव हरिहरसुद्धा घाबरतात. आणि ती लंबिका हातामध्ये आरगळा म्हणजे एकतर चेन आहे, लोखंडाच्या साखळ्या आहेत किंवा लोखंडाचं मोठं असं तुळई आहे, ते हातात घेऊन तो गोल 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 ती सतत फिरवत राहणार आणि ह्या सर्वांचं रक्षण करणार.
आणि मग जो कोणी आहे त्याने एकाच उड्डाणामध्ये वर जायचं, रावणाचा पराभव करायचा, 10,000 राक्षस मारायचे, लंबिकेला मारायची, तो महाल सगळा चूर्ण करायचा आणि तो खांब आहे मधला रोवलेला त्याचे 100 तुकडे करायचे आणि तेव्हाच जमिनीला पाय लावायचा. आता हे राक्षसानं सगळं स्वतःच्या मना ह्याच्यासाठी केलं होतं, म्हणजे मी जिंकेन असा पण होता. मनुष्य काही यामध्ये जिंकू शकत नाही. मग त्यानं शिबिरं बाकीची हे केली, उभी केली, सगळ्यांमध्ये धनधान्य भरून दिलं. कारण शेवटी तो राजा मांडलिक आहे आणि त्याच्याकडं काही एवढी संपत्ती नाही आहे. मग सगळं भरून दिलं आणि सांगितलं की आता सगळ्यांना लेखी पाठव आणि त्यात मला पण पाठव आणि माझी काय वाट पाहू नको, मी सगळ्यात शेवटी योग्य वेळी मी येणार आहे. मग अशा रीतीनं त्या शूरसेनानं अशी पत्र लिहिली प्रत्येकाला की एक पण केला आहे, तो भेदून जो कोणी जिंकेल तो शारदेचा पती होईल. असं सगळं ते काय आता आपण ऐकलं ते सगळं सांगितलं. फक्त माधवाला पत्र लिहिताना त्यानं लिहिलं की असं असं बाबा काय म्हणतात ते नाही. आता ही गोष्ट विपरीत पहिली शारदेच्या कानी गेली. मग ती रडायला लागली की आता काय हे झालं, माझ्या नशिबात गजानन नाही, माझं नशीबच वाईट आहे. देह तापला, थरथरा कापायला लागली. ते यंत्र बघितलं खिडकीतनं तर अजून एकदा गिरिरी आली तिला, अजून भोवर आली, चक्कर आली, अजून खाली पडली. गिरिरी शब्द किती छान आहे बघा, अजून एकदा गिरिरी येऊन ये. मग ती खाली पडली. सख्यांनी तिला कशी तरी 2-3दा शुद्धीवर आणली आणि ती म्हणली जर का माझ्या इच्छेप्रमाणे झालं नाही तर मी देहत्याग करेन माझा. आणि मग शेवटी सख्यांनी जाऊन त्या राजाला बोलवलं. मग त्या राजा पण आला. मग त्याच्या गळ्याशी मिठी मारून हंबरडा फोडला मुलीनं की आता हे काय नशिबाला आलं. हाताने आपल्या कपाळ पिटून घेतलं, छाती पिटून घेतली. तसं सगळं रडारड चालली असताना तिथं शुकमुनी आले, शुकपक्षी आला आणि त्यांनी सांगितलं की काही चिंता करू नका, ही गजाननाचीच माया आहे आणि त्या राक्षसांचं वाटोळं करण्यासाठीच हे केलेलं आहे. भोवरी म्हणजे इथं वाटोळा हा शब्द आहे. आपल्याला वाटेल भोवरी म्हणजे चक्कर, तर त्यासाठीच तो पण केला आणि तो जिंकेल आणि तो शारदेला वरेल. तुम्ही काय याची काळजी करू नका. मग त्या राजाने पत्र लिहिताना माधवाला मात्र असं पत्र लिहिलं होतं वेगळं की बाबा काय सांगायचं, मी तुम्हाला शब्द दिला, माझी इच्छा होती माझी मुलगी तुम्हाला द्यायला, त्यानुसार सगळं केलं. पण अचानक हा धूम्रवर्ण आला आणि त्यानं हा पण इथं लावलेला आहे आणि माझा नाईलाज आहे, त्याचा मांडलिक आहे मी, त्याशी लढाई करण्याची काय माझी बाबा ताकद नाही, त्यामुळे मला हा पण ठेवावा लागला आहे. खरं तर मेलो असतो तरी चाललं असतं, पण जिवंत प्रेतवत मी आता राहिलेलो आहे आणि मी हे म्हणजे तुम्हाला पत्र पाठवतो आहे असं सांगितलं. तर मग आता माधव पण खिन्न झाला, सुमदा पण खिन्न झाली. आता ही आपली कथा सुरुवात कुठून आहे बघा, माधव सुमदा त्यांच्या जन्माच्या आधीपासूनची कथा सुरू आहे. मग त्यांना कसं मारायसाठी प्रयत्न केले, मग पुढं कौंडिन्य मुनींनी दरवेळी कसं वाचवलं आहे. माझं त्यांच्या पोटी 2दा तर चिंतामणी येऊन गेला, आता हा 3ऱ्यांदाचा आहे. आता हा धूम्रवर्णाला मारणार. 2 वेळा 2 राक्षसांना त्यांनी मारलेलं आहे. मग झालं. कौंडिन्य मुनी आले तिथं. ह्यांचे सगळे करते धरते आधार म्हणजे कोण आहेत, कौंडिन्य मुनी आहेत. ते आले. मग त्यांनी सांगितलं अरे तुम्ही काय दरवेळी भ्रमित होता, तो गजानन म्हणजे परब्रह्म आहे, त्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, त्याला तुम्ही काय लहान समजता. हे बाकी सगळे पण त्याला लहान समजतात, म्हणून त्या राक्षसांना भ्रमित करायसाठीच त्यानेच हा पण लावायला सांगितलेला आहे आणि तो निश्चित तो पण जिंकेल आणि तो हिला शारदेला लग्न करून घेऊन येईल. मग एवढं सगळं चालू असताना चिंतामणी बाहेरून आला तर म्हणे काय झालं, चेहरा का उतरला आहे, कसल्या चिंतेत आहात तुम्ही. तर सांगितलं, असं असं दाखवलं हातातलं पत्र, असं असं पत्र आलं आहे. तर म्हणे काही चिंता करू नका, मीच त्या धूम्रवर्णाला पण आता मारेन आणि मी शारदेला घेऊन येईन. जर का दुसऱ्या कोणी तो पण जिंकला तर मी त्याला पण मारून टाकेन, त्याचं पण मी हनन करील. शेवटी शारदा मलाच मिळाली पाहिजे ना, बायको आहे ना मुळात शारदा पहिल्यापासूनची. असं मी सगळ्यांना जिंकणार आहे, तुम्ही काही अशी काळजी करू नका, असं गणपतीने सांगितलं आहे. माधव झाला हर्षभरीत, सुमदा आनंदे दृष्ट काढीत. मग लगेच आपली आईनं मांडीवर घेऊन दृष्ट काढली. लग्नाचा मुलगा आहे पण घेतला बाबा मांडीवर. माधव आनंदोनी मानसी, लिखिता झाला शूरसेनासी. राया चिंता न करी मानसी, आजी लाभ थोर झाला. क्षत्रियानी पण करुणी, स्वयंवर करावे आनंदानी. द्विगुणित कीर्ती होई आणि घोषमयी वरी गाजविता. पण केल्या वाचून, न करावे कदा कन्येचे लग्न. क्षत्रियाचे हे मुख्य भूषण, स्वयंवर करता कन्येचे.
तरी स्वयंवरी येऊनी करू ख्याती, हरण करू तव कन्येप्रती, मनित्वाने धरावी खंती, शीघ्र येतो स्वयंवरासी. पण न मानी हा दुर्धर, यंत्रभेद करील मम कुमर, ऐसे लिखिता उत्तर दूता करी पाठविले. दूत येऊन या वेगेसी, उत्तर देतसे शूरसेनासी, राय वाचिता लिखितासी, निज मानसी तोषला. तेव्हा शूरसेन वदे दूताप्रती, लिखित देता माधवाप्रती, झाले जे निश्चिंती ते मद समूळ सांगपा. रायाचे सुशब्द ऐकून दूतवदे आनंदे पद नमून, केले तेथील सर्व कथन सभास्थानी ते धवा. राये ऐकता समूळ वृत्तांत, झाला मनी हर्षभरित, तेव्हा शारदेसी समस्त वृत्तांत सर्व समजला. त्याने आनंदली निज मानसी, पाचारोन या ब्राह्मणासी, दक्षिणा देतसे तयासी, अपरिमित ते समयी. रायासी हेर नमून सांगती, देशोदेशीचे आले नृपती, तेव्हा राव भेटला समस्ताप्रती, सन्मुख तयासी जावोनी. सर्वासी शिबिरे देवोनिया, प्रार्थने आणले मुनिवर्या, भावे अर्चन करोनिया, रत्न शिबिरे दिदली. असंख्य आले योगेश्वर, अष्टवसु यक्ष सुरासुर, इंद्रादी विधी हरिहर, सुर सकळ पातले. कौडिन्य कश्यप मुद्गल मुनी, सुमदा माधव चिंतामणी, हे समीप येता लक्षोनी, दूत सांगती रायासी. सन्मुख जावनी शूरसेन, मुनिपदी करुणी नमन, सुमदास माधवासी भेटून, आदर केला बहुत्याचा. चिंतामणीसी विलोकिता नयनी, आल्हाद झाला अंतःकरणी, समस्तासी शिबिरे देवोनी, गौरव केला ते समयी. मंडपी बैसले सुधापाणी, समस्त बैसल्या नृपश्रेणी, योगी तापसी आणि मुनी, सर्व बैसले मंडपी. सभा भरली से घनदाट, यश कीर्ती वर्णिती बाट, मध्यभागी सुरम्य रणपीठ, शोभायमान दिसतसे. झाली थोर मंडप घसनी, शूरसेने तेव्हा नेत्री लक्षोनी, शारदा आणि विलित एक क्षणी, हत्तीणीवरी बैसोनी. दिव्य करी रत्नमाळा, सुरपती याचे लक्षिता डोळा, त्याने सुरादी नृपाळा, भ्रम झाला ते काळी. वाद्यनाद धडकला थोर, त्याने दुमदुमलेसे आंबर, उल्लाट यंत्राचे आवाज होती फार, नक्षत्रे भुवरी रिचविती. तेव्हा राये दावणी हस्तसंकेत, वाद्ये स्थिर केली समस्त, प्रार्थून सुरासुरादी नृपनाथ, वदता झाला ते समयी. मी मनोभावे करोनी, माधवपुत्र हा चिंतामणी, याते शारदा अर्पोनी, निश्चय केला तिथेचा. तो मनोरथ माझा भंगला, की दैवयोग हा उद्भवला, असत्याचा डाग लागला माझ्या मुखास ये समयी. सिद्धन झाले माझे वचन, क्षत्रिय कुलात व्यर्थ उपजन, तरी जन्मदाची होते हाणन, तरी अपकीर्ती न होती. मी सर्वस्वी केलासे घात, संकटी पडलो आता भोवत, यासी उपाय नसे आणू मात्र, काही एक योजिता. तरी यंत्रपण हा दुर्धर, बालक दिसे सुमदा कुमर, परी असे अतिदुस्तर, चिंतामणी वाटतसे. पण असे अतिदुस्तर, चिंतामणी वाटतसे, मनोगत माझा गेला वाया, तरी यंत्रभेद हा करोनिया, वरावी माझी प्रियतनया, समस्तासी प्रार्थितो. आता गणपतीने सांगितलंच होतं त्यांना की क्षत्रियाचं हेच आहे, यंत्रभेद करायचा, पण जिंकायचा, सगळ्या राजे जिंकायचे आणि लग्न करायचं, हीच धन्यता आहे. की क्षत्रियानं कधी समरणांगणात पाठ दाखवू नये, कधी आपल्या प्रजेला पुत्रवत पाळावं, त्यांना त्रास देऊ नये, गायी ब्राह्मणांचं रक्षण करावं आणि स्वयंवरामध्ये पण जिंकावा. तुम्ही काही चिंता करू नका. मग माधवानी मोठ्या आनंदाने शूरसेनाला पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही काही घाबरू नका, माझा मुलगा तेवढा सक्षम आहे आणि तो पण किती कठीण असू दे, माझा मुलगा ते करेल. मग दूताला पाठवलं. मग दूताने परत काय झालं बाबा उत्तर घेतलं आणि इकडे येऊन पुन्हा सांगितलं. तिकडे ते आनंदले, शारदा आनंदली. इकडे रायाने विचारलं बाबा काय झालं सभेमध्ये. त्याने सांगितलं काय नाही, तुमच्या उत्तरानं सगळ्यांना आनंद झाला आहे, सगळे आता आश्वस्त आहेत. मग झालं, पुढे लग्नाची वेळ आली. मग सगळ्यांना बोलावलं, सगळ्यांना शिबिरं दिली, देव आले, ऋषीमुनी आले, आणखीन कौडिन्य मुनी, मुद्गल मुनी, कश्यप मुनी, सुमदा, माधव, चिंतामणी हे आले. मग सगळ्यांना बसवलं. सगळ्यांना शिबिरं म्हणजे आपली आपली उतरायची जागा दिली दानवशाची. आणि मग सगळी सभा भरवली. राक्षस अजून यायचा आहे ना. आणि सांगितलं की खरं माझी इच्छा होती की ह्या सुमदा माधवाच्या पुत्रालाही द्यायची आहे,
पण म्हणे काहीतरी असं आलं विघ्न की माझा इलाज नाही आहे. खरं तर मी तेव्हा जन्मता मेलो असतो तर चाललं असतं. त्याला खूप दुःख होतं आहे. आणि सांगितलं की ठीक आहे, आता मी काय करणार, माझा इलाज नाही की हे जे शेवटी यंत्र आहे ते कोणीतरी मला करायला सांगितलं आहे. आणि ते यंत्र जे कोणी भेदल तो पण त्यानेच माझ्या मुलीशी लग्न करावं. तर हा सुकुमार आहे, मला वाईट वाटतंय हा करू शकेल की नाही मला माहीत नाही. सुमदेचा कुमार, चिंता वाटते मला. पण माझं म्हणे तोंड काळं केलं कोणतरी आणि मला नाही इलाज झाला. मग तेवढ्यामध्ये हत्तीणीवरती बसून शारदा सभेमध्ये आलेली आहे. हातामध्ये रत्नाची माळ घेतलेली आहे, रत्नहार घेतला आहे आणि ती सगळ्यांना नमन करत त्या सभेमध्ये आली आहे. आणि ह्याने सांगितलं की आता हा लोहचुंबक लोहशूळ आहे, त्याचं तुम्ही हा पण कसा आहे तो सांगतोय आता. लोहशूळ हा गगनचुंबित तयाच्या अग्री महाल दिसत, तो चक्राकार असे भोवत समसारखा दश योजने. दशसहस्र असुर त्यात दशवदन तया रक्षित, या सर्वासी ही रक्षी निश्चित. असुर कांता लंबिका ही महाबळी घोर असुरी, लोह अर्गळा तिचे करी, जेणे हरिहर जिंकले समरी, आतुरबळी ती असे. यंत्र ऐसे अत्याद्भुत, कोणी बीर असेल जो ख्यातिवंत, तयाने उड्डाण घेऊन गगन उद्धारात, असुर दशसहस्र वधावे. पराभव करुणी रावणाचा, वध करुणी लंबिकेचा, हस्तचपेटे महालाचा, चुरा करावा हाणोनी. शूळ अग्र करी धरून समूळ घ्यावा उपटोन, तयाची शतखंडे करून धरणी मग स्पर्शावी. पण ऐसा अति प्रबळ, जो महावीर भेदील सकळ, तयासी शारदा घालील माळ, याविण प्राप्त न होय. देवदानव की द्विज क्षत्रियात, कोणीही असो चौवर्णात, आणि कासी नव्हे प्राप्त, यंत्र भेद केलिया. शूरसेनाची ऐकता वाणी, दचकल्या अंतःकरणी नुपसरेणी, वीरश्री मध्ये गेला उतरोणी, वाक्यन फुटे व दावया. एकमेकासी राव वदती, केवी उडावे गगनपंती, असाध्यपण हा त्रय जगती, मानवा वाचून न भेदवे. देवास असे असाध्यपण, तरी यात कोण करील भेदील जाण, कित्येक वदती वचन स्तब्ध बैसोनी विलोका. लाभ हाची येथे आलियाने, यंत्रभेद हा पाहू नयनी, क्षत्रिया माझीन दिसे कोणी, सूर कोणी भेदील. तेव्हा कोणी न उठे सभेतून, हे शूर सेने विलकोन, वदता झाला गरजोन, देव क्षत्रिय लक्षोनी. यंत्रभेद करावयासी, ना सुरासी ना क्षत्रियासी, कर्मगती पहा माझी कैसी, संकटी भाऊ पडलोसे. धाव धाव आता जगन्नाथा, संकटी भाऊ पडलो आता, दयासागरा एकदंता, करी पूर्णता ये काळी. लीला तुझी अति अद्भुत, तियेचा कवणासी न लागे अंत, कृपाळू तू भगवंत, धाव त्वरित या समयी. शूरसेन वदता दीनवाणी, आवेशाला थोर वज्रपाणी, वदता झाला गर्जोनी, यंत्र भेदितो मी आता. त्वरे वज्र घेऊन या करी, उडाला वेगेन बोधरी, क्रोधे वज्र ते अवसरी, असुरावरी टाकले. पराक्रम तयाचा लक्षून, लंबिका झाली क्रोधायमान, वाम करी वज्र धरून, देवेंद्रासी बोलत. वज्र घेतले म्या हिरावून, दाखवी आता तव अंगवण, जाऊ नको मूर्ख आता पळून, धरी धीर तू क्षणभरी. ऐसे वधुनी आसुर कांता, अर्गळा ताडली अमरनाथा, सबळ घाव पडता माथा, धरणीवरी पडला असे. परान्मुख होता अमरनाथ, क्रोधावला तेव्हा रविसूत, हस्ती घेऊन दंडाद्भूत, नभमंडळी उडाला. दंड झोकीला क्रोधयुक्त, आसुराचा करावया अंत, सायक प्रेरले असंख्यात, सक्रोध अंतरी होऊनी. लक्षिता आवेशला दशकंदर, सायक सायके केले चूर, तो लंबिकेने अतिसत्वर, दंड घेतला हिरावणी. अर्गळा घाव लागता पृष्टी, कृतांततेने झाला कष्टी, आसुरीशी लक्षिता दृष्टी, झाला कष्टी ते धवा. तुझ्या घाव घालता पृष्ठावरी, मूर्छित पडला महीवरी, दुःख पावणे भवांतरी, सभास्थानी बैसला. स्वसुताचा लक्षोनी अपमान, क्रोधावला चंड किरण, खड्ग हस्ती धरून नभोउदारी उडाला. शक्ती टाकवण्यात अद्भुत, असुराचा करूप आहे अंत, हे दशमुखे लक्षिता त्वरित, कारमुख वेगे चढविले.
सोडून या शरतीक्ष्ण शक्ती टाकली छेदून. हे लक्षिता दिनरमण स्वस्थानासी पळाला. अग्नीने लक्षिता झाला तप्त, उडाला वेगेन बहुदरात. स्वस्वरूप प्रगटोनी अति अद्भुत, जाळू पाहे असुरासी. रावणे लक्षून तयासी, वरुणास्त्र टाकिले वेगेसी. सवेची सायक हाणून तयासी, धरणीवरी पाडला. विपरीत तेव्हा लक्षिता डोळा, विधी अत्यंत क्रोधावला. आवेशी उडून नभमंडळा, तीक्ष्ण सायक वर्षत. असुरवध इच्छुनी मनी, ब्रह्मास्त्र क्रोधे टाकले झणी. ते लंबिकेने लक्षुनी, धरले अस्त्र धावोनी. अर्गळा घाव हाणून पृष्टी, विकळ करोन्या परमेष्टी. वाढला तयासी भूतळवटी, स्वसामर्थ्ये करोन्या. विधींचा होताची अपमान, क्रोधावला बहुत जनार्दन. सुदर्शन हस्ती घेऊन नवमंडळी उडाला. शरवर्षोनिया अपरंपार, वधू पाहे असुरभार. दशकंदर तेव्हा अतिसत्वर, श्रीहरीवरी लोटला. शरे शर तयाचे करता चूर, क्रोधावला तेने श्रीकरधर. अनंत अस्त्रे अतिसत्वर, प्रेरिता झाला ते काळी. लंबिका भाऊ क्रोधावली, अर्गळा घेऊन त्वरे धावली. अस्त्रे सर्व निवारिली, अर्गळा फिरवून ते समयी. हरी होऊनी क्रोधायमान, टाकले तिजवरी सुदर्शन. लंबिकेने ते लक्षून, धरले सुदर्शन वाम करी. स्वबळे अर्गळा हाणोनी, धरेस पाडला चक्रपाणी. शिवे हे लक्षिता नयनी, क्रोधायमान झाला. वेगे उडोनी अंतराळी, सायक वर्षे महाबळी. असुर चमूची करी होळी, सायक असंख्य लक्षोनी. लक्षिता आवेशला दशकंदर, असंख्य प्रेरले दिव्य शर. करता झाला रणद घोर, शिवासन्मुख घेवोनी. महान योद्धा उमावर, रावणाचे शर करोनी चूर. दश सहस्र असुर क्रूर, समरी वधले ते काळी. अति अनिवार शिवाचा मार, अंगी खोचता ते दिव्य शर. पळता झाला दशकंदर, समर त्यागोनी ते धवा. लंबिका तेने क्रोधावली, शिवासी घेतले हातोफळी. अर्गळा फिरून ते वेळी, हाणो पाहे शिवा ते. महान पराक्रमी उमारमण, अर्गळा छेदलीन लागता क्षण. असुरी अति आवेशून, मल्लयुद्धासी मिसळली. असुरीच स्वबळे उचलोनी, महालावरी पाडली उतानी. हृदय तिच्या बैसोनी, धरली दाबून ते काळी. हृदय ताडोनी मुष्टीघात, असुरीचा करू पाहे अंत. लंबिका पराक्रमी अति अद्भुत, लोटू पाहते शिवासी. हेरंबाची माया अनिवार, तियेसी न जाणती हरिहर. अगठीत घडवी तसे साचार, असुर समरी आणावया. हे नारद मुनीने भूमंडळी, युद्ध लक्षितात ये वेळी. शिवबैसोनी वक्षस्थळी, वधू पाहे असुरी ते. तेव्हा मुनी वदे हे नासेल कार्य, शंकर युद्धी पावेल जय. तर येथे त्वरित आणो या असुर राया, कार्य शीघ्र साधावे. धूम्रवर्ण ते येथे आल्यानी, होईल तयाची प्राणहानी. स्वचित्ती ऐसा विचार करणी, मायापुरी पातला. नारद त्वरेत येता सभेसी, धूम्रवर्ण हर्षला बहुत. तेव्हा नारद म्हणे युद्ध अद्भुत, ते झाले स्वयंवरी राजेंद्रा. आता त्या शूरसेनानं सगळ्यांना हा पण सांगितला, पण पहिले कोणीच क्षत्रिय पण आणि देव पण कोणीच त्यामध्ये उतरायला तयार नाही. सगळ्यांची तोंड उतरून गेली की अरे बापरे, हा कसला पण आहे, हा कोण करणार, मनुष्य कुठला आकाशात उड्डाण करणार, आपल्याला तर काही जमायचं नाही बाबा. हे देव करतील नाही तर दानव करतील, आपण आपले आलोय ना, पाहुणचार घेऊया, ही मौज मजा बघूया, कोण कसं यंत्राचं हे करतोय, पण पुरा करतोय. असं बोलून देव सगळे खाली पहिल्यांदा सगळे देव पण आणि माणसं पण खाली मान घालून बसले. मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याने आवेशाने विचारलं की काय माझं नशीब आहे, देव आणि मनुष्य क्षत्रिय ह्यातल्या कुणालाच कसं हे जमत नाही आहे, माझं नशीबच फुटकं आहे. राजा बोलायला लागला. आता शारदा पण जरा थोडीशी चेहरा तिचा उतरला. मग ते बघून आता एकेका देवांना चेवाला. आता पहिली सुरुवात कोणी केली, मग तो चिंतामणीचीच प्रार्थना करू लागला. कोण? शूरसेन राजा, म्हणजे गजाननाची प्रार्थना. आता हे बघून पहिला इंद्राला आवेश आला नेहमीप्रमाणे. इंद्राने आपलं वज्र हातात घेतलं आणि वरती उड्डाण केलं तिथं, आणि ते वज्र राक्षसांवरती टाकलं, असुरांवरती.
आणि त्याचा पराक्रम बघून ती लंबिका झाली क्रोधायमान, त्याचं वज्रच घेतलं हिरावून. आता म्हणली दाखव तुझ्या अंगाचं काय सामर्थ्य असेल ते बळ दाखव, तुझं हे वज्र तर माझ्या हातात आहे, थांब आता पळू नको. आणि धरली एक ते साखळी आणि त्याच्या पाठीवरती रट्टा मारला. तसा तो बिचारा इंद्र खाली जमिनीवर पडला येऊन. मग त्याचं बघून यमाला राग आला. मग यम गेला वरती, यमाच्या हातात दंडपाश असतो ना कायम, तो घेतला आणि सगळ्या राक्षसांवरती तो टाकला. मग असंख्य असे बाण सोडले. मग त्याला पाहून दशकंद्र म्हणजे रावणाने पण त्या यमावरती बाण सोडलेले आहे. मग लंबिकेने काय केलं, त्याचा पण तो हातातला दंड हिरावून घेतला आणि त्याच्या पाठीवर पण एक त्या साखळीचा घाव घातला फिरणाऱ्या, की तो कष्टी झाला. दुसऱ्या घावाला तर तो खाली जमिनीवर मूर्छितच पडला. मग आता त्याच्यानंतर ते बघून आपल्या मुलाचा पराभव बघून सूर्याला राग आला. मग सूर्य गेला तिथं वरती. मग सूर्याचं तेज किती मुळात आधी सूर्याने आपली शक्ती त्या राक्षसांवरती टाकलेली आहे. असुराचा अंत करू पाहतो हे बघून रावणाने त्याशी युद्ध केलं, अनेक बाण सोडलेले आहे. आणि शेवटी त्या लंबिकेनं काय केलं, त्याला पण ती शक्ती धरली, हाताने छेदून टाकली आणि त्याला पण पाठीवरती रट्टा दिला. तसा सूर्य पण आपल्या जागी जाऊन बसला पुन्हा. मग त्यानंतर कोण आलं तिथं, वरुणा हे केलं, अग्नी आला. अग्नीनं काय केलं म्हटलं, सगळे राक्षस जाळून टाकतो. मग रावणानं तिथं वरुणास्त्र प्रेरित केलं, अग्नी बिचारा विझून गेला. मग आता असं आसुरीवर काय कुणाचा अजून होईना. परत त्या अग्नीला पण त्या लंबिकेने आरगळेचा घाव घातला, तसा अग्नी आपला स्वरसामध्ये निघून गेला आहे. मग गेला कोण, ब्रह्मदेव गेला. मग ब्रह्मदेवाचं पण तेच केलं, त्याच्या पण हातातलं जे काही शस्त्रास्त्र आहे, ब्रह्मदेवाकडे ब्रह्मास्त्र आहे ना, भल्याभल्यांना ते ब्रह्मास्त्र सोडले की परत वाटोळच म्हणजे सगळं नाशच होतो. तरी पण तिनं ते ब्रह्मास्त्र एका हातानं धरलं सरळ त्या बाईने. मग ती बाई किती पराक्रमी राक्षसी आहे बघा. आणि त्याला दिले अनेक हे केले, रट्टे दिले त्याला, तो खाली आला जमिनीवरती. मग ते पाहून गेला श्रीहरी, तो चक्रपाण, त्याच्या हातात चक्र आहे. त्यानं त्या अनेक राक्षसांवर पहिली चक्र सोडली आणि शेवटी त्या लंबिकेवर ते सुदर्शन सोडलं. तिनं काय केलं, एका हाताने सुदर्शन धरलं, हे बघ म्हणतो सुदर्शन मी धरलंय, आता काय करतोस. आणि त्याला पण आरगळा मारली, बिचारा चक्रपाणी पण धरणीवर पडला. मग गेला शंकर. आता शंकर म्हणजे आधी रागेटच ना, अंतराळात उडून गेला. शंकराने मात्र ते 10,000 राक्षस सगळे मारले. रावणाला पण हे केला, वध नाही केला रावणाचा. रावणाला पण इतके बाण मारले की रावण हे झाला, खिळखिळा झाला आणि रावण तिथनं पळालाय. मग त्याच्यानंतर ती जी लंबिका आहे तिच्याशी झटी झाली. त्या लंबिकेशी युद्ध सुरू झालं दोघांचं. त्यानं तिला ती आरगळा फिरवते मारायला शिवाला. मग शिवाने काय केलं, ती आरगळात छेदली, तुकडे केले तिचे आणि तिला धरली, आडवी पाडली आणि त्या छाताडावर बसलाय. आणि छाताडावरती आता बुक्के मारतो की तिचा वध आता मी करतो म्हणून. मग आता हे पाहून नारद म्हणले, आपलं जे काही कार्य ठरवलं आहे ते नासून जाईल. मग पटकन गेले आसुराकडं आणि म्हणले, बाबा तिकडं मोठी लढाई झालेली आहे, तू चल आता. शिवानं तिथं मोठं कर्म केले, सगळे राक्षस मारून टाकले, तुझा रावण पण वध केला आहे त्याचा. लंबिकेला पण आता रावणाला पराभव केला आणि लंबिकेचा आता तो वध करल असं सांगितलं. नारद त्वरे येता सभेत, धूम्रवर्ण हर्षला भोवत. तेव्हा नारद म्हणे, युद्ध अद्भुत देखले स्वयंवरी राजेंद्रा. शिवे केले कर्मगन, अस्त्र टाकले संवारून. पराभवन या दशवदन, वधू इच्छितो लंबिकेसी. मी हे तुझला सांगावया, पातलो त्वरेने या ठाया. शिववरील शूरसेनतनया, हे सर्व नाशेल कार्य. तरी तेथे तू जाऊन त्वरित, लंबिकेसी करी मुक्त. पण जिंकील सर्व उमाकांत, तरी शीघ्र तू जा तेथे. विपरीत ऐकता मुनीची वाणी, आसुर क्रोधावला तय क्षणी. घाव दिदला निशाणी, सेना सिद्ध करावया. असुर पराक्रमी अतिदक्ष, वाम करी असुर सेना 30 लक्ष. सव्य करी घेऊन वृक्ष, कक्षेत श्रीधर लासे. असुर आनंदो निज मानसी, पातला वेगे स्वयंवरासी. दृष्टी लक्षिता धूम्रवर्णासी, विबुध भय पावले. आला जाणोनिया धूम्रवर्ण, भयभीत झाला पंचवदन. लंबिकेसी त्वरे सोडून, पळता झाला ते धवा. शंकराच्या भय करुणी, रावण पळतसे घोरवनी. तया ते भेटता दार्द मुनी, करतन मन ते समयी.
तेव्हा मुनिवधे रावणासी शिववदिता लंबिकेसी. मी जाणून आणले धूम्रवर्णासी सहाय्य तिचे करावया. तरी येथे माझे घोर रण तू असुरसेना ये घेऊन. ऐकता ऐसे मुनींचे वचन रावण मायापुरी पातला. मंडपी येता धूम्रवर्ण नृपगज बजले संपूर्ण. तेव्हा शूरसेन पुढे जाऊन सन्माने वैसवी तयासी. धूम्रवर्ण बैसता सभास्थानी गर्जोनी गर्भे व देवाणी. पण हा भेदितो मी एक क्षणी सर्वा देखता ये काळी. यंत्रभेद आता करता सकळ शारदा माते घालील माळ. वदे बाहे पिटोनी सकळ हस्त चोळोनी महिते. ऐसे वधुन्याती सत्वरी उडाला वेगे न बोदरी. शस्त्र घेऊन या करी काय करता झाला. क्रोधे हानोनिया शस्त्रघात स्वकांतेचा केला अंत. तो चक्राकार महाल भोवत तो हस्तचपेटे चूर्ण केला. शूळाग्र मग धरोनी हाती पदास लाविले शूळाप्रती. स्तंभ हलवला स्वशक्ती त्याने धराभाऊ थरारली. लोह शूळ घ्यावया उपटून स्वादिता स्वबळे उड्डाण. तो हस्त गेले द्वयनिष्ठून आसडला तेने ऊर्ध्व उडता. शूळाग्रावरी तो उभा पडला गुदद्वारी शूळ भरला. हृदयापर्यंत असे शिरला असुर गुंतला शूळात. उपाय नचले किंचित झाला तेव्हा बलहत. अहिमही आदी वीर समस्त अधोवज्ञे विलोकिती. दुःखे ओरडे धूम्रवर्ण वदे असुर दिन वदन. मुक्त करा मज लागून कोणी धावून ये काळी. तेव्हा सुरासुरादी वदती समस्त असुरासे हा महाबलिवंत. शूळ काढता झालासे बलहत तरी कोण काढील त्या लागी. लोहशूळ हा महान धूम्रवर्ण राहिला यात गुंतून. मुक्त त्यासी करणे हे फार कठीण ही अंगवण नसे कवणात. दुर्धरपणा हा अति अद्भुत यासी भेदता नसे त्रैलोक्यात. जेथे हरिहर झाले बलहत तेथे पाड काही तराचा. नाना कुतर्क घेऊनी वदती नृपसुधा पाणी. म्हणते आसुर मुक्त केल्या वाचुनी शारदा प्राप्त नवेची. तरी यंत्रभेद हा करावयासी नसे शक्ती नृपसुरासी. असाध्य पण हा सर्वासी स्वयंवर राहिले ये काळी. तेव्हा समस्त पाहते अधोवदन वीरश्री मद गेला उतरून. रावणादी सर्व प्रधान भय पावले मानसी. नृप सूर वदता ऐसी वाणी मुद्गल कौंडिन्य कश्यप मुनी. वदते झाले तय क्षणी चिंतामणी न करावी. देवक्षत्रियात नसे कोणी ऐसी व्यर्थ का जल्पता वाणी. विलोका स्वस्त बैसोनी स्वयंवर केवी राहील हे. सुमदासुत हा चिंतामणी यंत्रभेदिल हे पहानयनी. ऐसी ऐकता मुनीची वाणी चिंतामणी आवेशला. परशुपाश घेऊन कर्कमणी उभा राहिला महाबळी. नच लक्षवे तयासी ते वेळी तेज फाकले अति अद्भुत. जो परब्रह्म सनातन तयाने सगुण निर्गुण रूप धरून. करता झालासे विंदान भक्तरक्षणा लागोणी. ऐसा निर्विकल्प जो चिंतामणी तो सभेत वदे गर्जोन वाणी. असुरासी मुक्त करोनी यंत्रभेदीन मी आता. ऐसे सुशब्द ऐकता कानी वदती नृपादी समाधानी. बालक हा तव चिंतामणी यंत्रभेदी केवी होईल. हे यंत्रभेदिता हरिहर कष्ट पावले तेही फार. धूम्रवर्ण हा बलसागर तोही भेदिता श्रम पावला. असुरासी झाला हा असाध्यपण तोही शूळी राहिलासे गुंतून. तयासीन निघवे शूळातून बलसंपन्न असताना. तरी असुरासी मुक्त करून केवी भेदिला हा दुर्धरपण. शूळ हाले याज वाचून केवी मुक्त करीला असुरासी. तेव्हा शारदेस दिसे बलवान यासम तुझा नसे अन्य. तरी पण हा भेदल्या वाचून प्राप्त नव्हे सर्वता. ऐसा विचार सुरनृप करीती ही सर्व गणेश मायेची शक्ती. भ्रांत झाले सर्व चित्ती न जाणती शक्ती तयाची. अनंत ब्रह्मांडे दयाच्या उदरी तयासी या पणाची कायसी थोरी. हे सर्व जाणती निजांतरी माया योगे करोनी. चराचरी सर्व जोकाव्यास दृश्यादृश्यादी समस्त. तयासी वदती सुमदासुत नवल हेची वाटते. नृपसूर भ्रम पावती चित्ती. नृप म्हणजे राजे क्षत्रिय सूर म्हणजे देव. तो एक शब्द जोडून घेतल्यासारखा नृपसूर. मुनी तेव्हा सर्व वदती परब्रह्म हा मंगलमूर्ती. आगाध शक्ती ययाची.
असुरासी असा करोनी मुक्त, शारदेसी करील हा वरील हा निश्चित, स्वस्त आता करून चित्त स्वनेत्री बिलोका. मुनिमुखींची ऐकता वाणी शारदा हर्षली अंतःकरणी, प्रेमांबुधारा लोटल्या नैनी गजमुख नैनी लक्षोनी, चित्ती आल्हाद वाटला थोर हे लक्षोनी लंबोदर, माया जयाचे अनिवार करीन वलते काळी. पुढील अध्यायी ही कथा पवित्र श्रवण करोत प्रेमळ भक्त, शारदा स्वयंवर हे अद्भुत श्रवणे पावन करतसे. नित्य करता श्रवण पठन होय आरोग्यता आयुष्यवर्धन, मनोगत सर्व होती पूर्ण श्रवण करता सद्भावे. विद्यार्थी होय विद्यावंत, धनार्थी पावे विपुल धन, धनार्थी होय धनवंत. भार्या वांछित ज्याचे मन, भार्या होय प्राप्त त्यासी. दुंडी हृदयानंद वर्धना, स्वानंदवासी या सनातना, भक्त पालका दया घना, लीला वदसी तुझीच तू. दुंडी निमित्त मात्रे करुण, वदसी देव तू स्वमैमान, लीलाजिका अतिघन, श्रवणे आल्हाद होतसे. भक्तरक्षक तू मंगलमूर्ती, सगुण निर्गुण तेजदीप्ती, आगादासे तुझी शक्ती, अर्थक्य असे वर्णावया. श्री चिंतामणी विजय ग्रंथ, श्री गणेश पुरादी गणेश भागवत, यातील सारांश परिसोत भक्त, 21तम अध्याय रसाळ हा. श्री गजाननार्पण नमस्तू. नारदाने काय केलं तर जाऊन धूम्रवर्णाला सांगितलं की बाबा तो शंकरच पण जिंकल आणि तोच तिला घेऊन जाईल, तू असाच राहशील, म्हणून मी तुला सांगतोय की तू आता ताबडतोब तिकडं जा. मग त्यानं आपली सगळी सेना सज्ज केली. एका हातामध्ये त्याच्या म्हणजे कसला आवाढव्य राक्षस आहे, 30 लक्ष सेना. आता हाता म्हणजे हातात नसेल, एका हाताला असेल, दुसऱ्या हाताला एक वृक्ष उपटून घेतलाय आणि निघाला तिकडं. आणि मग नारद काय केले, रावणाला भेटले जंगलामध्ये. रावण पळून जात असताना सांगितलं की आता धूम्रवर्ण तिकडं चाललं आहे, मी जाऊन तेवढं काम केलेलं आहे, तर तू पण आता सगळे आसूर घे आणि तिथं लढायला जा. मग रावण काय करतो, मायापुरीत जातो, तिथलं उरलं सुरलं सैन्य घेतो आणि तिकडं लढाईच्या जागी येतो. आता धूम्रवर्ण येतोच मोठ्या आवेशाने आणि म्हणतो अरे कोणाची हिंमतच नाही आहे. म्हणून आता काय झालं, पहिलं आधी 10,000 राक्षस शंकराने मारलेलेच आहेत. आणि त्या आसुराला बघितलं धूम्रवर्णाला की शंकर पण भय पावला, कारण ह्या सगळ्यांना ह्याने जिंकलेलं आहे ना. आणि शंकर पळून गेले तिथून ह्या धूम्रवर्णाला बघून. मग धूम्रवर्णाला अजूनच हे गर्व झाला की म्हणे हरिहर दमले, म्हणे माझ्या पुढे कोण काय करल, मी म्हणे आत्ता हा पण जिंकतो आणि मी या शारदेशी लग्न करतो. आता तो धूम्रवर्ण आला तसे नृप सगळे घाबरलेत जमलेले राजे. मग शूरसेनानं पुढं गेलं, त्याला सन्मानाने बसवलं. म्हणे आताही शारदा मला माळ घालल असं म्हणून दंडबिंड थोपटले, एकदम हातावर हात सोडले, मल्लयुद्ध करावं तसं, आणि हातामध्ये शस्त्र घेऊन वरनाभामध्ये उडाला. आता त्यानेच हे यंत्र निर्माण केलं आहे आणि त्याचाच तो पण आहे. आता पहिलं काय केलं, गेल्या गेल्या तर त्या लंबिकेला मारला. आता त्या लंबिकेला ह्यानंच तर तिथं बसवलं होतं, पण त्याला ती बायको नकोच होती, आता शारदा पाहिजे होती ना, म्हणून स्वतःच्या बायकोचा त्याने घात केलेला आहे. मग त्याच्यानंतर काय केलं, तो लोहशूळ उपटून घ्यायला गेला. आता एका चपेटेमध्ये त्यानं काय केलं तर तो महाल आहे ना तो पण चूर्ण केला. जो महाल तिथं गोल 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 फिरत होता तो महाल चूर्ण केला. मग चूर्ण केल्यामुळं काय झालं, ती फक्त आता ती टोकं उभी राहिली ना शूळाची, वरचा माल तर पडून गेला. मग ते शूळाग्र हातात धरलं त्यानं, पदास लावलं शूळाप्रती, स्तंभ हलवायला काय, म्हणजे पाय लावला त्याला, हाताने धरला आणि तो लोह असा उपटायचा विचार त्याचाच पण होता. तो लोह आकाशात उपटायचा, ते 100 तुकडे करायचे. लोह उपटायला गेला, सगळी पृथ्वी थरथरली आणि ह्यानं काय केलं, उड्डाण घेतलं वरती. पण ते जे हात लावले होते 2 त्या उपटायसाठी, जो लोह होता त्याला हात लावले होते आणि हा वर उडी मारत होता, तर तो काय झाला, त्याच्यावरच पडला, त्या शूळावरच पडला टोकेरी. आणि त्याच्या गुदातनं जो शूळ घुसला आतमध्ये तो हृदयापर्यंत शिरला. तर पूर्वी एखाद्याला शूळावर दिलं म्हणजे ही शिक्षा होती की अगदी असं पॉइंटेड सूळ आहे त्याच्यावर त्या व्यक्तीला बसवायचं. मग त्या शरीरातनं त्याच्या रुग्णातनं शिरून तो माणूस रक्तस्राव होऊन आणि आतल्या आतडी बितडी फाटून फाटून बिचारा मरून जायचा, जो कोण अपराधी असेल तो. मग आता तो त्यात अडकून गेला. बरं ते फिरतायत, ते माल नाही फिरत पण ते बाकीचं फिरतंय सगळं. मग आता काय करायचं, त्याला भल्या भल्यांना काढता येईना. बाकीचे आईमाई रावण सगळे तोंड खाली घरून बसले आता, कारण कोणाचीच एवढी हिंमत नाही की तो एवढा मोठा प्रचंड खांब आहे, तो शूळ आहे, तो उपटून त्यातनं त्या राक्षसाला बाजूला काढतील.
मग सगळे राजांची तोंड उतरली. आता म्हणे हा एवढा प्रचंड आहे, मुळात पर्वतासारखा, की याची राक्षस लोक पण याला मुक्त करू शकत नाही आणि एवढा मोठा खांब उपसू शकत नाही आहेत. मग बाकी तर म्हणे आपण तर कोण आहे, आता हे काय लग्न होणार नाही, हिचं स्वयंवर आता इथंच राहिलं. मग असं ऐकल्यावरती कौंडिन्य, मुदगल आणि सगळेच बोलले एकदम. आणि कौंडिन्य उठले आणि म्हणले, अरे हे काय बोलता तुम्ही तिघं मुनी? म्हणाले, अजून देवांमध्ये आहे ना, तुम्ही कशावरून ठरवलं की देवांमधला कोण हा पण जिंकणार नाही म्हणून? तर म्हणे आमचा चिंतामणी आहे, तो म्हणे सुमदासूत आहे, तो म्हणे हे बघा हे जिंकतो का नाही आणि त्याला मुक्त करतो की नाही त्या राक्षसाला, असं सांगितलं. मग चिंतामणी आवेशाने उठला, हातात परशुपाश घेतलं, त्याचं तेजच असं अद्भुत फाकलं होतं. हे राजे काय म्हणत होते की शारदेला फक्त हा बलवान वाटतोय, पण हे एवढंसं बालक आहे म्हणे, हे काय करणार? पण जेव्हा त्याचं तेज फाकलं तेव्हा सगळेजण डोळे बंद करायला लागले. आणि मग म्हणे आत्ता मी हे यंत्र भेदीन, असं त्याने गर्जना केली. हे सुशब्द ऐकता सगळे नृपांना पण सुदापानी आणि नृप म्हणजे सगळे आनंदी पावले की हा चिंतामणी. तरी पण त्यांना वाटते हा चिंतामणी कसं काय हे करील एवढंसं. अहो जे यंत्र देवादिकांना जमलं नाही, शंकराला विष्णूला जमलं नाही, धूम्रवर्ण एवढा बलसागर आहे, तरी तो पण त्यात अडकून पडला आहे, गुंतून राहिला आहे, तर तो शूळ जागचा हलत नाही, तर अशा शूळाला हा कसा काय करेल म्हणे बाजूला. तर मग शारदेला दिसतोय हा बलवान, पण खरं आम्हाला काही याची खात्री वाटत नाही, असं त्यांच्यात बोलणं चाललं आहे. मग हे म्हणतात की हा बघा एवढा ह्यानं माया घातली लोकांवरती, की लोक म्हणजे ह्याला सुमदासूत म्हणतात. अरे हा ब्रह्मांडाचा नायक आहे, ह्याच्या पोटामध्ये हजारो ब्रह्मांड आहेत, ह्याच्याच्यानं काय अशक्य आहे, असं हे ऋषीमुनी बोलतात. मग ऋषीमुनी असं बोलल्यानंतर आता पुढच्या अध्यायामध्ये गजवदनाला याचा आनंद वाटला आणि पुढे आता हा कसा तो पण पूर्ण करतोय आणि राक्षसाचं हनन करतोय ते आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहूया. इति श्री चिंतामणी विजयग्रंथे 19तमाध्याय समाप्तः. 19तमाध्याय समाप्तः म्हणजे 21वा अध्याय संपलेला आहे. ओम गम गणपतये नमः. जय गजानन. श्री गजानन गणपती बाप्पा मोरया.